नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 साठी ज्या मैदानी चाचण्या आहेत, मैदानी चाचण्या सध्या पुढे गेल्या असल्या तरी फेब्रुवारीमध्ये 100% 11-12 तारखेपासून मैदानी चाचण्या या सुरू होणार आहेत आणि जिल्हानिहाय जे नवीन वेळापत्रक आहे ते सुद्धा लवकरच जाहीर केले जाईल. मात्र पाहू शकता तुम्ही मैदानी चाचणीसाठीची तयारी करताय तर मैदानी चाचण्या पुढे गेलेत याचा अर्थ मैदानी झाल्यानंतर लवकरच लगेचच लेखी परीक्षा सुद्धा त्याच्यानंतर घेतली जाईल आणि यामुळे तुमची मैदानी चाचणीसाठीची तयारी सुरू असताना लेखी परीक्षेसाठी सुद्धा तेवढीच त्याच पद्धतीने तुमची जी तयारी आहे ही असणं आवश्यक आहे. यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये लेखी परीक्षेसाठीची तयारी करताना तुमचा जो कट ऑफ आहे, सेट स्कोर किती असेल, किती मार्क्स तुम्हाला घेणं आवश्यक आहे, त्याचबरोबर जिल्हानिहाय विभागनिहाय जे अर्ज आले त्या अर्जांच्या संख्येवरून कशा पद्धतीने तुमचा पेपर हार्ड सोपा असेल, कशा पद्धतीने तयारी असणं आवश्यक आहे, ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळेच शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूयात डायरेक्टली परीक्षेचा स्तर. आता पोलीस भरतीसाठी या अगोदर सुद्धा तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील. मी सुद्धा या अगोदर 2 ते 3 व्हिडिओ केलेले आहेत. तर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेचा पेपर हा कठीण, हार्ड, सोपा, इझी किंवा मध्यम, मॉडरेट कशा कोणत्याही पद्धतीचा असू शकतो ते सध्या सांगता येणार नाही. ज्या ठिकाणी स्पर्धा जास्त आहे त्या ठिकाणी हार्ड पेपर काढला जाऊ शकतो मध्यम स्वरूपाचा, ज्या ठिकाणी कमी अर्ज आहेत त्या ठिकाणी सोपा पेपर काढला जाऊ शकतो. मात्र मॉडरेट टाळून कठीण आणि सोप्या पेपरची तयारी करणं आवश्यक आहे, कारण कठीण पेपरमध्ये गुण कमी मिळतात आणि मेरिट जे आहे खाली येते, तर सोप्या पेपरमध्ये सर्वांना जास्त गुण मिळतात आणि त्यामुळे मेरिट जास्त जाते. तर या आधारावर आपण जिल्हानिहाय आणि घटकनिहाय आपण गोंदियासारखे जे अपवाद आहे सोडून देऊ, कारण त्या ठिकाणी अर्ज जर कमी असेल तर सरासरी गुण ठरवले आहेत. तर ग्राउंडनुसार थोडे गुण कमी जास्त होऊ शकतात. तर तुम्हाला ग्राउंडमध्ये तुमची तयारी कशी आहे त्यानुसार असतील. तर ग्राउंडमध्ये जर तुम्हाला चांगले गुण मिळत असतील तर लेखी परीक्षेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने तुमची तयारी असणं आवश्यक आहे. आता समजा जर ग्राउंडमध्ये तुम्हाला जर गुण कमी मिळाले तर लेखीमध्ये तुमची तयारी जास्त वाढवून तुम्हाला लेखीमध्ये ते कव्हर करावे लागेल. कठीण पेपरसाठी महिलांना कमीत कमी 66 प्लस गुण मिळवणं आवश्यक आहे. पुरुषांसाठी सुद्धा 66 प्लस असेल. त्याच्यानंतर 72 प्लस गुण आवश्यक आहेत यासाठी सोप्या पेपरसाठी महिलांसाठी, आणि 84 प्लस यामध्ये पुरुषांसाठी आवश्यक आहे. सोप्पा आणि कठीणसाठी सांगितले आपण. आता महिलांची स्पर्धा पुरुषांइतकीच आहे सध्याच्या यामध्ये पाहिले तर किती फरक पडतोय तर 10-20 गुणांचा फरक असेल, त्याच्या आत असेल 5-12 गुणांचा असेल, 5 ते 12 गुणांचा फरक पडेल. कठीण पेपरसाठी महिलांच्या प्रवर्गनिहाय जर तुम्ही गुण पाहिले तर यामध्ये 70 गुण, 70 ते 77 येतात पर्यंत मेरिट जे आहे हे आवश्यक आहे. मागील 2 वर्षाच्या माहितीवर जर तुम्ही पाहिलं तर 70 ते 77 पर्यंत मेरिट जाते. तर यानुसार एनटी बी आहे, एनटी सी आणि एनटी डी साठी तर इथे थोडंसं चुकले, थोडंसं संयुक्त यासाठी 70 ते 78 पर्यंत गुण ओपनच्या मेरिटपेक्षा पुढे जाते. त्याच्यानंतर एससी आहे, त्याच्यानंतर यामध्ये हे चुकले थोडंसं, इथे ओबीसी आहे 70 ते 77 पर्यंत यामध्ये उच्च स्तरांचे मेरिट जे आहे सगळ्यात जास्त जाते. एसबीची साठी कमीत कमी 69, जास्तीत जास्त जाईल 76 पर्यंत. SC/ST साठी जर पाहिले तर 66 ते 75 पर्यंत. त्याच्यानंतर EWS आर्थिकदृष्ट्या मागास घटक जो आहे मागासवर्गीय जास्त खाली येते 65 पर्यंत, जास्तीत जास्त 72 पर्यंत. तर हे झालं ग्राउंड गुणानुसार बदलते, पण तयारीसाठी तुमचा जो टार्गेट आहे लेखी परीक्षेसाठी अशाच पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे. इथं जर पाहिलं तर गुण प्रवर्ग आहे, कमीत कमी 70 गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. 70 ते 77च्या दरम्यान जास्तीत जास्त मेरिट म्हणजे हा तुमचा टार्गेट असणं आवश्यक आहे. 70 ते 77च्या दरम्यान येणं आवश्यक आहे ओपन कॅटेगरीसाठी. एनटी एनटीसी आणि एनटीडी साठी 70 ते 78 आहे, इथे सुद्धा वाढलाय, ते जास्तच आहे कॅटेगरीमध्ये. ओपन सारखंच यामध्ये आहे. पुन्हा ओबीसी यानंतर एससी आहे आणि ओबीसी साठी सुद्धा 70 ते 77 ओपन सारखंच आहे यामध्ये सुद्धा. यामध्ये तुमचे गुण जे आहे तुमचा
टार्गेट जो आहे तो असणं आवश्यक आहे. एसबीसी साठी थोडासा कमी आलाय, 69 ते 76 पर्यंत टार्गेट असणं आवश्यक आहे. एससी एसटी साठी थोडंसं वाढलेलं आहे, त्यामध्ये 64 ते 75 पर्यंत तुमचा जो टार्गेट आहे हा ठेवणं आवश्यक आहे. हा सेफ स्कोर तुम्ही मानू शकता. अशा पद्धतीने जर तुमची तयारी असेल लेखी परीक्षेसाठी तर 100% तुमचं सिलेक्शन साठीचं नाव येऊ शकतं. या पद्धतीने या दरम्यान तुमचे गुण मिळवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ना EWS कॅटेगरीसाठी 65 ते 72च्या दरम्यान यामध्ये गुण मिळवणं आवश्यक आहे. आता कठीण पेपरसाठी पुरुषांसाठीचे गुण आपण पाहूयात. हार्ड पेपर आहे. हार्ड पेपरसाठी कट ऑफ किती जाईल? पुरुषांसाठी ओपनसाठी मुंबई मेरिट्स, मुंबई सारख्या ठिकाणी खूप जास्त अर्ज आहेत. तर या ठिकाणी जर पाहिलं ओपन कॅटेगरी गेली 78 ते 83 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर ना एनटी यामध्ये चुकलं थोडंसं, यामध्ये थोडासा रॉंग आहे, पाहू शकता टायपिंग मिस्टेक आहे. पण एनटी आहे एससी आणि ओबीसी मध्ये 1 ते 2 गुणांचा फरक पडेल. जे 81 80 ते यामध्ये पकडलं तर 76 ते 81 पर्यंत पकडा. 77 एनटीपी आणि एनटीसी आणि एनटीडी पर्यंत 82 पर्यंत पकडा. 77 ते 82 1 ते 2 गुण कमी येतात, खाली येतं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर यामध्ये पुन्हा एससी आणि ओबीसी साठी 76 ते 82. त्याच्यानंतर एससी एसटी साठी थोडं कमी येतं, 72 ते 78. पुरुषांसाठी सगळ्यात हार्ड पेपर असताना 78 पर्यंत जातो. EWS साठी 69 ते 76. थोडी टायपिंग मिस्टेक आहे, वर काही झालेलं आहे, पण तुम्ही समजून घेऊ शकता यामध्ये डिटेलमध्ये. त्या पद्धतीने तुमचा जो कट ऑफ आहे, तुमचा टार्गेट त्याच्यापर्यंत किती असणं आवश्यक आहे. प्रवर्गणीय आहे, हाच टार्गेट तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे. काही जिल्हे जे आहेत अपवादात्मक जिल्हे जे आहेत, ज्या ठिकाणी चांगलं ग्राउंड गुण असतील तर त्या ठिकाणी 2-4 गुण कमी करू शकता. पण तुमची तयारी काठीण्य पातळी जास्त असणाऱ्या पेपरसाठी अशाच पद्धतीने असणं आवश्यक आहे. पुरुषांसाठी पाहूयात जास्तीत जास्त आणि कमीत कमी ओपन कॅटेगरीसाठी जर केला पुरुषांसाठी तर 78 ते 83 पर्यंत जास्तीत जास्त मेरिट जातो. त्यामुळे ही तुमची सेफ स्कोर हा ठेवणं आवश्यक आहे. तुमची तयारी या पद्धतीने असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एनटी एससी आणि ओबीसी इथे थोडेसं टायपिंग मिस्टेक 77 ते 82 पर्यंत असणं आवश्यक आहे. यामध्ये एसपीसी साठी 75 ते 80 आलाय, थोडासा कमी आला, 2 गुणांनी खाली आला. एससी आणि एसटी साठी 72 ते 78 पर्यंत यामध्ये पाहिलं तर पुन्हा 3 ते 4 गुणांनी थोडंसं कमी झालंय. EWS कॅटेगरी पाहिली तर 69 ते 76 पर्यंत इथे सुद्धा 3-4 गुण कमी झाले, 2 ते 3 गुण खाली आलेत. EWS सगळ्यात कमी असतो, त्यामुळे EWS सेफ मानला जातो. तर यामध्ये तुम्हाला 76-75 पर्यंत तुमचं टार्गेट सेफ स्कोर असणं आवश्यक आहे. सोप्या पेपरसाठी सुद्धा पाहूयात प्रवर्गणीय आहे. पहिल्या महिलांसाठी डायरेक्टली आपण इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, हे सोडून देऊ, डायरेक्टली खाली चेक करू आपण. यामध्ये ओपन साठी पाहिलं तर 88 ते 92 पर्यंत सोपा पेपर आहे, त्यामुळे मेरिट थोडीशी जास्त वर जाते. म्हणजे काठीण्य पातळी सोपी आहे, त्या कारणामुळे मेरिट वाढली जास्त. 88 ते 92 पर्यंत गेली ओपन कॅटेगरी महिलांसाठी सांगतोय पहिल्यांदा सोप्या पेपरसाठी. त्याच्यानंतर एनटीसी आणि एनटीडी साठी 87 ते 91 पर्यंत फक्त 1 गुणांनी कमी जास्त झालंय. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा आपण महिलांसाठी पाहतोय एससी आणि ओबीसी साठी 86 ते 91 पुन्हा 1 गुणांनी फक्त खाली आलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एसबीसी कॅटेगरी 85 ते 90 पुन्हा एकदा इथे फक्त 1 गुण कमी झालाय, पाहू शकता. 1 ते 2 गुणांचा फरक पडतोय. सोप्या पेपरमध्ये मेरिट ही कधी पण जास्तच जाते, ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एससी आणि एसटी साठी सुद्धा पुन्हा फक्त 1च गुण कमी झालाय, कारण सोपं पेपर आहे, सगळ्यांना सोपं गेलंय, त्यामुळे मेरिट जास्त जाते, ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा पेपर सोडवताय तुम्हाला सोपा वाटतोय तर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. सोप्या पेपरमुळे तुम्हाला जर कमी गुण असतील तुमचे चान्सेस कमी होऊ शकतात. यानंतर EWS सुद्धा पाहू शकता 1 गुणांनी फक्त फरक पडलाय, 1 ते 2 गुणांनी फरक पडलाय. कट ऑफ कमी आले, 2 ते 3 गुणांसाठी. EWS सगळ्यात कमी असतो कट ऑफ दरवर्षी, आता सुद्धा कमी असेल अशी अपेक्षा आहे. आता सोप्या पेपरसाठी पुरुषांसाठीचे जे गुण आहेत यामध्ये जी प्रवर्ग मेरिट जे आहे हे कितीपर्यंत जाऊ शकते डायरेक्टली आपण चेक करूयात. पण कॅटेगरीसाठी 81 ते 94 पर्यंत सोप्या पेपरसाठी कट ऑफ जाऊ शकते. कमीत कमी गुण 91 आणि जास्तीत जास्त 94 हा सेफ स्कोर तुम्ही मानू शकता.
त्याच्यानंतर NT B आणि C आणि D साठी 90 ते 93. पुन्हा एकदा इथे काय झालंय, फक्त 1 गुण कमी झालाय त्या कॅटेगरीसाठी प्रवर्गासाठी. SC OBC साठी सुद्धा पाहिलं तर 2 गुण कमी झालेत, 88 ते 92 आलाय फक्त. SBC साठी 87 ते 90 पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे. त्याच्यानंतर ना SC आणि ST साठी पुन्हा एकदा 1 गुण कमी झाला, 1 गुण कमी झालेला आहे. त्याच्यानंतर ना EWS कॅटेगरी 82 ते 88, पुन्हा 1 गुण कमी होऊन 82 ते 88 पर्यंत तुमचा सेफ स्कोर असेल EWS सगळ्यात कमी. तर आता तयारी कशी करणं आवश्यक आहे, सर्व आपण सरासरी जे ॲव्हरेज आहे मागील 2-3 वर्षासाठीचा जो कट ऑफ आहे, सोपे पेपर ज्या ठिकाणी आले, कठीण पेपर ज्या ठिकाणी आले त्यानुसार आपण काढलेले आहे. त्याचबरोबर यावर्षी जास्त किती अर्ज आलेत कोणत्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी हार्ड पेपर काढला तर 90-95 पर्यंत, यामध्ये हार्ड पेपरसाठी कमी येईल थोडीशी, 90च्या आत येईल, त्याच्यामध्ये एक 85 ते 90 पर्यंत पकडू शकता. आणि जर सोपा पेपर असेल तर 90 प्लसच जाईल. तर अशा पद्धतीची शक्यता लक्षात घेऊन त्या पद्धतीने लेखी परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. सर्व सरासरी आकडेवारी जी आहे जातनीय, प्रवर्गनीय आणि ग्राउंड गुणांवर अवलंबून, त्यामुळे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतं. तुमची जर ग्राउंड चांगली निघाली, तुम्ही लेखी परीक्षेमध्ये थोडंसं कमी जरी आलात तरी त्यामध्ये फरक पडणार नाही. मात्र हे लक्ष, हा जो टार्गेट आहे हा ठेवून तुम्हाला गाठणं आवश्यक आहे. अभ्यास, रिव्हिजन आणि प्रॅक्टिस वाढवून 100% हे मिळवलं जाऊ शकतं. ग्राउंड गुण जर कमी असतील तर लेखी गुणांमध्ये ते कव्हर करून जास्तीत जास्त गुण मिळवून तुम्ही ते कव्हर करू शकता. तर अशा पद्धतीने हा जो कट ऑफ आहे सेफ स्कोर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. लेखी परीक्षेसाठी तयारी करताना या पद्धतीने तुमचं टार्गेट असणं आवश्यक आहे. पोलीस भरतीसाठीच्या अपडेट जे आहे लवकरच येणं सुरू होईल. लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर होतील, प्रवेशपत्र सुद्धा उपलब्ध होतील. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.